निवडणुकीचा प्रचार हा चौकीदार या एका शब्दाभोवती फिरतोय। मात्र प्रत्यक्षात चौकीदारांची स्थिती कशी आहे, कुठल्या परिस्थितीत ते काम करतात, या बाबतीतला साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट। निवडणुकीचा प्रचार फिरतोय चौकीदाराभोवती। खऱ्या चौकीदारांचा मात्र जगण्यासाठी संघर्ष। खऱ्या चौकीदारांचा कधी होणार उत्कर्ष? सध्याच्या निवडणुकीचा प्रचार हा चौकीदार या शब्दाभोवती फिरतोय। चौकीदार चोर है, बस ये शब्द कहना चौकीदार, उसको आप आस्ते से कहो चौकीदार, चौकीदार, चौकीदार। राफेल करारावरून चौकीदार चोर है अशी टीका राहुल गांधींनी थेट पंतप्रधान मोदींवरती केली। त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेत्यांनी ट्विटर हँडलच्या नावाआधी चौकीदार शब्द लावलाय। चौकीदार या शब्दावरूनच आता टीका आणि प्रतिटीका होताय। मात्र चौकीदार हा शब्द ज्यांच्या बाबत वापरला जातो त्या सुरक्षा रक्षकांची खरी स्थिती बिकट आहे। राज्यातील विविध कंपन्या आणि आस्थापनांमध्ये 10 लाख सुरक्षा रक्षक कंत्राटी तत्वावर काम करतात। त्यातील 2.5 लाख राज्य सुरक्षा रक्षक, महासंघ, जिल्हानिहाय मंडळ, कामगार युनियन, काही राजकीय पक्षाच्या संघटनांकडे नोंदणीकृत आहेत। नोंदणीकृत असलेल्यांना दरमहा 12,500 ते 13,500 वेतन मिळतं। त्यापैकी पीएफ, सानुग्रह अनुदान, ESIC, गणवेश आदीसाठी 45% वेतन कपात होऊन त्यांच्या हातात प्रत्यक्षात 7 ते 8 हजारच पडतात। चौकीदार हे एवढं सोपं नाहीये। चौकीदारसाठी दिवसभर उभं राहावं लागते, सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं लागते आणि काळजीपूर्वक व सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पाडावे लागतात। तर शासनाने याच्याकडे चौकीदार म्हणून लक्ष द्यावा। का तर सिक्युरिटी म्हणून जे चौकीदार जे काय आहेत त्यांना पगार खूप कमी आहेत। सुविधा शासनाने द्याव्यात ही माझी नम्र विनंती। चौकीदाराचं काम सोपं नाही, काय जबाबदारीचं काम असतं आणि एवढ्या पगारात भागत नाही। आणि काय नोंदणी नसलेल्या चौकीदारांची स्थिती याहीपेक्षा गंभीर आहे। अनेकदा त्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही, कामाचे तासही अनेकदा ठरलेले नसतात। और जब बीमार हो जाएगा तो कोई दूसरा आएगा, एक तो वो ड्यूटी करेगा, उसका सैलरी हम लोग को कट हो जाता है। ऐसे में आदमी को कहाँ से हो जाएगा, खाने को नहीं होता है लेकिन एडजस्ट करता है। चौकीदार या शब्दावरून टिंगल टवाळीही होऊ नये अशी अपेक्षा या सुरक्षा रक्षकांनी व्यक्त केली आहे। चौकीदार या शब्दावरून राजकारण करणाऱ्यांनी खऱ्या चौकीदारांची स्थिती सुधारावी यासाठी कार्य केल्यास त्यांच्या जीवनातही अच्छे दिन येतील। मुंबईहून रामनाथ दवणेसह कोल्हापूरहून संभाजी थोरात, साम टीव्ही।